नाटककार वा शिरवाडकर लिखित नटसम्राट हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचं पान. नटसम्राटच्या भाषेची जादू कुठल्याही कसबी नटाला आव्हान वाटेल अशीच आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आजही अनेकांना आकर्षित करते. 23 डिसेंबर 1970ची संध्याकाळ, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई. नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणलं होतं. संस्थेचा हा सुवर्ण महोत्सवी प्रयोग होता. या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं श्री पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉक्टर श्रीराम लागू यांनी, तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी. गडकऱ्यांच्या एकच प्याल्यानंतर जवळजवळ 50 वर्षांनी इतकं अभूतपूर्व भाषा सौंदर्य घेऊन येणारं पहिलंच नाटक. म्हणून तेव्हापासून या नाटकाला लोकांनी डोक्यावर घेतलं ते आजपर्यंत. माफ करा रसिक मित्र हो, माफ करा. आपल्याला बरंच तात्कळत बसावं लागलं ह्याची जाणीव आहे मला, माफ करा. खरं म्हणजे वक्तशीरपणा आमच्या अंगात अगदी नाटका इतकाच भिनलेला आहे. आपल्याला ठाऊक असेलच, आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की तिसरी घंटा 9 वाजता जायची, म्हणजे बरोबर 9 वाजता. 21 वर्ष कंपनीच्या नाटकाचा पडदा वर गेला तो 8:60 61वे मिनिट त्या पडद्यानं वर जाताना घड्याळात कधीही बघितलं नाही. एक मिनिट, माझं घड्याळ कुठं गेलं? गणपतराव जोशांनी हे घड्याळ माझ्या हातात बांधलं होतं. नागपूरला आमच्या हॅमलेटचा गौरव झाला होता तेव्हा. सारखं जवळ ठेवावं लागतं. हे आपली समजूत रुतून बसली आहे मनात. हे घड्याळ चालू आहे तोपर्यंत सारं काही चालणार आहे. मान्य मान्य 15 मिनिटं उशीर झाला. ठीक आहे, आजपर्यंत आपण मला सांभाळून घेतलं, त्याचप्रमाणे आजही घ्याल असा मला विश्वास वाटतो. तर रसिक मित्रांनो, नाही, आमच्या नारायणरावांप्रमाणे मी आपल्याला मायबाप अन्नदाते वगैरे म्हणणार नाही. नारायणरावांच्या लढिवाळ प्रतिमेला ते शोभून दिसे. नारायणराव म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक अपूर्व घटना. फुटलाईटच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य, सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं चांदणं. आहा. पण आमच्यासारखे गद्यनट म्हणजे खडकासारखे ओबडधोबड आणि पावसाळी ढगांप्रमाणे गडगडणारे. तेव्हा आमची अशी सलगी आपल्यालाही फारशी पसंत पडायची नाही. आणि माफ करा,
पण इतकं नम्र होणं मला आवडत नाही. अहो, आपण माझ्यावर प्रेम केलंय, पण हे प्रेम आपण माझ्या कटोऱ्यात भिक्षा म्हणून घातलंय का? नाही. हे प्रेम मी जिंकलंय. 40 वर्ष रोज रात्री प्राणपणाला लावून ते जिंकलंय मी. गणपतराव बेलवलकर फार अहंकारी आहे असं लोक म्हणतात. म्हणू देत. अहो, वयाच्या 15व्या वर्षी घराच्या चारी भिंती 4 बाजूला कोसळून पडल्या. डोक्यावर आकाशाचं छप्पर दिसायला लागलं. सराई नसलेल्या वाळवंटातून वाटचाल करायला लागलो. पायाला जाळीत होती जमीन आणि मस्तकाला जाळीत होतं आकाश. पण अदृश्यातून कोणीतरी सतत मला गुराख्यासारखं हाकारीत होतं. कधी अंजारून गोंजारून, तर कधी चाबकाचे फटकारे मारून. आणि या जळत्या प्रवासातच कधीतरी मला साक्षात्कार झाला की आपल्याला जगायचंय ते रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठीच. 40 वर्षापूर्वी हुजऱ्याची शिंदेशाही पगडी घालून या रंगमंचावर प्रवेश केला. पुढचा सारा तपशील सांगत नाही, मला आठवतही नाही. पण एवढं खरं की मी किनारा गाठला. गणपतरावांचे आशीर्वाद मिळवले, लोकमान्यांचे शाबासकी मिळवली, आपल्यासारख्या रसिकांचं प्रेम मिळवलं. नटाला जे हवं असतं ते सारं या गणपतराव बेलवलकरनी मिळवलंय. या संतोषाला केव्हा अहंकाराची धार आली तर आपण मला क्षमा करायला हवी. सफल आणि समाधानी म्हातारपण म्हणजे गुलबकावलीचं फूल आहे. मला मिळालंय ते. माझी पोरं म्हणजे मोगऱ्याच्या कळ्या आहेत नुसत्या. मी वाढवलंही त्यांना फुलांसारखंच. केल्या सवरल्याचं बापाने बोलू नये, पण तुम्हाला म्हणून सांगतो. रुपयाच्या आंघोळी घातल्या मी त्यांना. अर्ध आयुष्य गेल्यावर 4 पैसे कनवटीला लागले आणि त्याच वेळी मुलांनी घराचं गोकुळ केलं. माझी बायको, सरकार म्हणतो मी त्यांना, तेही एक प्रकरण आहे. नाटकाचा प्रयोग झाला की मीठ मोहऱ्यानी माझी दृष्ट काढीत असे. अगदी 60 शिरल्यावर सुद्धा. प्रयोग संपल्यावर पहाटे माझं जेवण, तर हिचं जेवण माझ्याही नंतर. और उपास तपास तर इतकी करते की ही बाई जिवंत कशी राहते ह्याचं नवल वाटतं. पण लग्नाच्या जुगारखान्यात अशी बाई हाती लागणं हे भाग्य. नाटकाच्या पडत्या काळात वनवास पत्करावा लागला आम्हा दोघांना. पण पोरांची कधी आबाळ झाली नाही. आणि कार्ट्यानी सुद्धा चीज केलं शेवटी. नाहीतर नटाची पोरं कंपनीच्या हार्मोनियम प्रमाणे रस्त्यावर यायची. पण माझा नंद्या आणि नले मात्र, नंद्या, ए नंद्या, आलो आप्पा आलो. सून जावई असे मिळाले आहेत की जणू आमच्या अंगणातच उगवली ती. ही पोरं आसपास असली ती अगदी रामपंचायतन घडल्यासारखं वाटतं. हा माझा नंद्या MA झालाय गधडा. M.Com आप्पा. अरे हो, तेच ते. ही अशी काही पदवी आहे हे तुझ्या अडाणी बापाला माहिती सुद्धा नव्हतं. हा M.Com झालाय. कंपनीच्या मास्तराकडे श्री गणेशा शिकत होता तेव्हा सदऱ्याने नाक पुशीत होता. आता नखशिकांत साहेब झालाय. कोटातल्या एका मोठ्या कंपनीत हुद्देदार आहे. कुठली कंपनी रे नंद्या? फील्ड वॉकर कॅरनवस्की तेजपाल अँड कंपनी. ते आता नकला पाठ होण्याचे दिवस गेले. आता 1000दा सांगितलंस तरी डोक्यात शिरायचं नाही. तर हा इत्यादी इत्यादी कंपनीचा मॅनेजर आहे. मध्ये कंपनीच्या कामासाठी 4 महिने चीनलाही जाऊन आला. चीन नाही आप्पा, मलेशिया. अरे तेच ते. बंगाल ओलांडला की सगळीकडे पिवळा रंग आणि बसकी नाक. तिकडे याने कंपनीचं काय कल्याण केलं देव जाणे. अहो, परत आल्यापासून सारखी बढती घेतोय. आता 1000च्या वर गेलाय. पण एवढा मोठा झाला तरी शेफारला नाही, उतला मातला नाही. अजूनही उठल्या सुटल्या आमच्या पायावर डोकं ठेवतो. अरे बस 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 बस, उठ उठ उठ. आता पंढरीच्या विठोबाप्रमाणे आमच्या पायाचंही झिजून झिजून वाटोळं होईल. अजून काही वर्ष हे गाठोडं उचलायचंय त्यांना. नंद्या, तुला सांगतो, आज आम्ही आहोत, उद्या नाही. पण कुणाला तरी नमस्कार करायची ही सवय मात्र कायम ठेव.
अरे ज्या लोकांना नमस्कार करायला जागा नाही ती लोक अभागी, आणि ज्या लोकांना जागा असून नमस्कार करायचा धीर होत नाही ती निव्वळ कपाळ करायची. अमृताशी पैजा जिंकेल अशी चीज आहे नंद्या. तर हा माझा मुलगा नंद्या. आणि सुनबाई, सुनबाई ही याची बायको शारदा. मोठी गोड आणि दिलदार पोरगी आहे. पारिजातकाचं झाड नुसतं. सुनबाई शतायुषी हो. आता लवकर 2-3 बछडी दे मला माझ्या मिशा ओढायला. लाजू नकोस अशी. बरं का, हिचं शारदा हे नाव सासऱ्याने ठेवलंय, नवऱ्याने नाही. तिला मनापासून आवडलेलं नाहीये ते, पण करणार काय. अल्लादीनच्या दिव्यातून निघालेल्या राक्षसासारखा अकराळ विक्राळ सासरा कपाळी आलाय तर सहन करते बिचारी. काहीतरीच काय अप्पा, आपणा सगळ्यांची आवड तीच माझी आवड. झाला का निकाल. महाबळेश्वरी मधाची बुधली आहे नुसती. गोड बोलून असा पावलोपावली जीव घेणारी. अरे माझी ती कडे कपारीत उड्या मारणारी बकरी कुठे आहे. नले, हे नले, आज माझ्या आयुष्यातला फार मोठा आनंदाचा दिवस आहे. माझी सगळी माणसं हवीत मला जवळ. नले, एक कार्टे. काय ग, नवऱ्याने धरून ठेवलं होतं की काय तुला. भलतच काय अप्पा, आईला मदत करत होते. बर, हे आमचं कन्यारत्न. आमच्या शिबिरात आली की नली या नावानं वावरते, आणि नवऱ्याच्या छावणीत गेली की सौ कालिंदी कार्लेकर, केअर ऑफ सुधाकर कार्लेकर, डेप्युटी इंजिनियर नाशिक डिव्हिजन. नमस्कार करते अप्पा. अष्टपुत्रा. नको गडे. अरे हो, विसरलोच की. पूर्वी या खात्याचा कारभार स्वर्गातून होत असे, आता तो दिल्लीतून होतो. अष्टपुत्रांना मनाई केली नाही का. बरं, तुझ्या मनात जे असेल ते घडो, हा आशीर्वाद आहे माझा तुला. बरं का, या मुलीने BA पर्यंत पहिला वर्ग कधी चुकवला नाही. मोठ्या इंजिनियरशी लग्न करून तिथे सुद्धा पहिल्या वर्गातच पसार झाली. नाशिकमधील एका मोठ्या धरणावर नेमणूक झाली आमच्या जामंतांची. जावई बापू, या 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 या. नमस्कार. नमस्कार. पुढच्या परीक्षेसाठी आपल्याला जर्मनीला जायचंय ऐकलंय मी. हा विचार आहे, पण कितपत जमेल ते बघायचं. जमेल जमेल. सासरा आहे तिथे मार्ग आहे. तुम्हाला जर्मनीला जायचंय. या कबुतराच्या जोडप्यांना मुंबईत स्वतःच्या मालकीचा फ्लॅट घ्यायचा आहे. माहिती आहे मला. हे सगळं बोलायलाच मी तुम्हाला इथे बोलवलंय. आमची गृहलक्ष्मी कुठे आहे. सरकार, हो सरकार. लक्षात आहे ना, कावेरी तिचं नाव, पण ह्याच नावाने आम्ही तिला हाक मारतो. सरकार, हो सरकार. आई, आई बाबांनो आले. अगं तू काय सूत्रधाराची बायको आहेस का, यायला एवढा उशीर करतेस. काय काम काढलं एवढं. तिकडे चुलीवर तवा तापलाय. 50 वर्ष तापलेल्या तव्याबरोबरच संसार केलात तुम्ही. उरलेल्या वेळात माझ्या बरोबर. काहीतरी भलतंच बोलायचं. स्वयंपाक आटवायला हवा. 4 माणसं यायची जेवायला. पण आई, आचारी आहेत ना तिथे, ते करतायत ना सगळं. तुझ्या आईसारख्या बायकांना स्वतः केल्याशिवाय समाधान वाटत नाही. आचारी म्हणजे नुसते प्रॉम्प्टर सारखे, अडलं की पुढे नेणारे. सरकार 5 मिनिटं थांबा. आजपर्यंत कुठल्याही व्यवहाराबाबत मी तुमची संमती घेतली नाही, पण आज घ्यायची आहे ती. आजचा दिवस आपल्या आयुष्यात देवळाच्या कळसासारखा आहे. बांधकाम संपलं हे दुःख आहे, पण देऊळ पूर्ण झालंय याचा आनंद आहे. दुःख अटळ आहे म्हणून आनंद अधिक आहे. सरकार, 50 वर्ष तुम्ही मला साथ दिलीत, भागीदारी केलीत, पण त्या गोष्टीतील पहारेकऱ्याप्रमाणे मला मिळालेल्या नजराण्यात तुम्ही कधी अर्धा हिस्सा मागितला नाही. उलट हिस्सा मागितलात आणि हट्टानं घेतलात तो केवळ फटके खाण्याचा. मिळेल ते शिजवलं, असेल ते पांघरलत. शेकोटीतल्या ढळपीचं जिणं तुम्ही स्वीकारलत. दुसऱ्यासाठी जळण्याचं, आणि तेही हसत खेळत जळण्याचं. स्वतःला काही हवं नको हे शब्द कधीच तोंडातून बाहेर पडले नाही. काहीतरी भलतंच बोलायचं. काही हवं नको म्हटलं नाही यात काय कौतुक केलं मी. मला जे हवं होतं ते सारं काही मिळालं. अगदी शिगोशिग भरून मिळालं. आणि जे मिळालं नाही ते हवं होतं कोणाला. बापरे. आज प्रथमच एवढं मोठं भाषण केलंय तुम्ही माझ्या समोर. एक नाटककार म्हणायचे, वय वाढली की पुरुषांची पोटं आणि बायकांच्या जीवा सुटतात म्हणे. असो पोरानो, मी आता म्हातारा झालोय.
दुसरा अंक आता संपलाय. आता तिसऱ्या अंकात मी प्रवेश केलेला आहे. दिवसेंदिवस मी शेवटच्या भरतवाक्याकडे प्रवास करतो आहे. परमेश्वर नावाच्या नाटककाराला हे नाटक केव्हा आणि कधी संपवावं असं वाटेल याचा नेम नाही, पण त्याचा वरदहस्त आज हजारो रसिकांच्या द्वारे माझ्यापर्यंत पोचला आहे. आज मी कृतार्थ आहे. पोरानो, दुःख स्वतःजवळ ठेवावं आणि सुख वाटून द्यावं अशी शिकवणूक माझ्या नाटकांनी आणि नाटककारांनी मला दिली आहे. कोणीतरी म्हटलंय, चंद्र स्वतःचा कलंक स्वतःजवळ ठेवतो आणि आपलं चांदणं दुनियेला वाटून देतो. माझ्याकडे वाटायला आजपर्यंत फारसं चांदणं नव्हतं, पण आज जे आहे ते मी आज तुम्हाला वाटून देणार आहे. या ओझ्यातून मला मोकळं व्हायचं आहे. पोरानो, 10,000ची रक्कम मी मला आदर असणाऱ्या काही संस्थांना आणि कार्यांना बहाल करणार आहे. उरलेली सारी मालमत्ता या 40,000च्या रकमेसह तुम्हा दोन्ही कोकरांना मी समप्रमाणात वाटून देणार आहे. अप्पा इश्श, एवढ्यासाठीच बोलवलं मला. जाते मी, भात करपून जाईल. 5 मिनिटं थांबा सरकार. तुमची संमती आहे? नसायला काय झालं, तुम्ही कराल ते प्रमाणे मला. ताटात काय आणि वाटीत काय, काय फरक पडायचा आहे. अप्पा, आत्ताच कशासाठी निर्वानिरवी? आम्हाला काही नको, फक्त तुम्ही हवे आहात. तुमची माया हवी आहे. पाठीवर फक्त तुमचा हात हवा आहे, बाकी काही नको. खरंच नकोय आप्पा. मला जे वाटते ते मला शब्दातून मांडता येणार नाही, पण हे फार चमत्कारिक आहे हो, फार चमत्कारिक आहे. माझी शपथ आहे आप्पा. माझा निर्धार झालाय पोरानो, आणि आप्पा बेलवलकरचा निर्धार दगडावरची रेघ आहे, तुम्हाला माहीत आहे. मी तुमची संमती मागितली नाही, संमती मागितली ती सरकारची. तुम्हाला फक्त घेण्याचा अधिकार आहे, चर्चा करण्याचा नाही. नंद्या, मुंबईला एक फ्लॅट शोधायला लाग. जावई बापू, ते काय पासपोर्ट का काय म्हणतात ना, ते मिळवायच्या कामाला लागा. आज मी खूप आनंदात आहे. जे आमचं होतं ते आता तुमचं झालं आहे. आम्ही तुमचे झालोत, सर्वस्वी तुमचे. काही दिवस आम्ही नंद्याच्या नव्या फ्लॅटवर राहायला येऊ, काही दिवस आम्ही नलेच्या टेकडीवरच्या बंगल्यावर राहायला येऊ. अप्पा, मुंबईला कशाला? तुम्ही आमच्याकडेच राहायला हवं. काय आमचं? हा, शाणीच आहेस की. ते माझ्याकडेच राहतील, सणासुदीला तुझ्याकडे येतील. पायलत, बेलवलकर नट म्हणून संपला, आता फक्त बाप म्हणून उरलाय, प्रेमाच्या अशा भांडणात गुरफटलेला. पोरानो, या सगळ्याच्या मोबदल्यात आमची एक मागणी आहे तुमच्याकडे. मागणी म्हणू नका आप्पा, आज्ञा म्हणा. मागणी हीच की तुमच्या दोघांच्याही घरात आम्हाला किमान 2-2 नातवंड हवीत. त्यानंतर हवं तर तुम्ही खुशाल देशाच्या लोकसंख्येचा विचार करा. आता तरी जाऊ का मी? जाऊ तिकडे साऱ्या स्वयंपाकाचं विंदान हो. तू थांब, पोरांना जाऊ दे. म्हणजे पोरानो, तुम्हाला कामं आहेत ना आपापली, आता निघा. हां, जावई बापू तुम्ही निघा. हो, हे काय चालवलंय? पोरं हसतायत तुम्हाला. अरे हसू दे. काय प्रेम करण्याचा मक्ता काय फक्त पोरांना दिलेला नाहीये, खाकरत खोकत का होईना आम्हालाही जमतं ते. अरे जा, कार्ट्यानो हसताय काय? जा लवकर. काय हे अघटित वागणं? या वयाला शोभतं का आता हे? कावेरी, व्याख्यानं देऊ नकोस, ये पुढे. हो, पण मी म्हणते काही काळवेळ तरी बघ. इकडे ये इकडे. काय ते? हे पहा, म्हणजे चंद्रहार आणलाय तुझ्यासाठी. अगं तिकडेच गेलो होतो बाजारात समारंभ संपल्यावर, म्हणून उशीर झाला घरी यायला. माझ्यासाठी कशाला आता हे? पोरांना द्यायचं ते. पोरांना द्यायचंय ते दिलंय, हे तुझ्यासाठी आहे. आजपर्यंत मला काहीच दिलं नाहीत वाटतं. मी नाही दिलंय, तुझ्या जागेवर उभी आहेस त्या जागेनं दिलंय. आज पहिल्यांदा मी हे तुला देतोय. आज पहिल्यांदा बाजारात गेलो मी, कावेरी. काय हो, पण फार किमती दिसतो हा. केवढ्याचा असेल? इश्श, मला काय कळतंय? मिरची कोथिंबिरीचे भाव कळतात मला. सांगा ना गडे. 2,000चा आहे. बाई ग, ही एवढी इस्टेट गळ्यात घालून बसू मी?
लोक म्हणतील चळ लागला म्हातारीला. म्हणू देत. हे घे घाल. अहो पण मी काय इकडे म्हणते, मीच घालतो ये. पोरं येतील. येऊ देत. त्यांच्या बापाचं काही लागत नाही. माझी ही निर्वानिरव तुम्हाला पसंत आहे ना? परत आपलं ये रे माझ्या मागल्या. अहो आपलीच पोरं ती. पण तर पण काय? पण मी काय म्हणते, आजच एवढी घाई कशाला करायला हवी होती? नाही, माणसं वाईट नसतात, पण म्हातार पण वाईट असतं. पुढचं वाढलेलं ताट द्यावं माणसानं, पण बसायचा पाठ नाही देऊ. तुला काय वाटतं, ही पोरं आपल्याला रस्त्यावर काढतील? काढू देत. आमचे ते पंढरपूरचे बाबा झवेरी आहेत ना, ते माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना सांगेन, आईबापांनी टाकलेल्या मुलांप्रमाणे मुलांनी टाकलेल्या आईबापांसाठी पण एक आश्रम काढा म्हणून. आता तरी जाऊ का मी? हो. तुमचं टॉनिक द्यायचंय. नाही, माणसाच्या प्रेमासारखं दुसरं टॉनिक नाही या जगात. आणि आज तर टॉनिकच्या समुद्रात वावरतोय मी. टॉनिक नको मला, तुमच्या हातचा 1 कप चहा हवा. आणते. तुमच्या हातचा? हो हो, माझ्या हातचा आणते. तुमच्या हातचा.